विधानसभेमध्ये आज अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली। लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार, फक्त त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल असं अजित पवार म्हणाले। ब्रह्मदेव जरी आला तरी महायुती सरकारला 5 वर्ष धक्का लागू शकत नाही असा दावाही अजित पवारांनी केला। अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान जयंत पाटलांनी केलेल्या टीकेला सुद्धा अजित पवारांनी उत्तर दिलं। नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही। मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य। आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहिती आहे, 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही। मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही। गप खाली मान घालून ऐकत होतो। ते मला इकडून मारत होते, तिकडून मारत होते, मी आपलं करत होतो। अध्यक्ष महोदय गरीब विचारच आहे ना, म्हणून तर इथं बसलोय। यावेळेस लाडक्या बहिणीनं यांना इतकं सारखं लाडक्या बहिणीच्या बद्दल बोलत होते की अजून लाडकी बहीण यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे। अर्थात ती लाडकी बहीण आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला। त्यामध्ये समोरच्या बाकावरून कठोर उपाययोजना करा, लोकांना खुश करण्यासाठी आश्वासन देऊ नका। अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं ते गांडूळ असतं ना, गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही, ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असतं। तसं काही जण सन्माननीय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात। 45,000 कोटी रुपये म्हणजे फार आहे। पूर्वी 4,000-5,000 कोटीचं डिफिसिट असायचं। 45,000 कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही। तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही। मला एक कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते, मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय